आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा। गेल्या 2 दिवसांपासून विदर्भ कोकणात मुसळधार पाऊस, दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यांनाही पावसाने झोडपलं। उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस। चंद्रपुरात पावसाची संततधार सुरूच। इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने उघडले। इरई नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। चंद्रपुरात इराई, वर्धा आणि वैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्या। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। गोंदिया जिल्ह्यातील एकमेव हाजरा फॉल धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गोंदियातील पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। 13 दरवाजातून 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। नागपूरमध्ये पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या भागातील जवळपास 100 लोकांचे रेस्क्यू। नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपुरातील माळगीनगर चौक परिसरात पाण्यात काही वाहनं वाहून गेली। रिक्षा वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल।